गेल्या वेळेला आपण SQLite डेटाबेस कनेक्टिव्हिटी बघितली अँड्रॉइडमधून, ज्याने आपण सिंगल युजर ॲप बनवू शकतो. मल्टी युजर ॲप बनवण्यासाठी आपल्याला एक सेंट्रल डेटाबेस लागतो, जो आपण सहसा सर्व्हरवरती ठेवतो, जसे की MySQL, Oracle किंवा फायरबेस वगैरे वगैरे. मग जेव्हा आपण MySQL, Oracle, SQL सर्व्हर यांसारखे डेटाबेस आपल्याला अँड्रॉइडमधून ॲक्सेस करायचे असतात, त्यावेळेला आपल्याला जो काय डेटा आहे, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स, हा JSON फॉर्ममध्ये पाठवावा लागतो. JSON फॉर्म म्हणजे काय हे दाखवलं आहे ना, माहिती आहे ना. जशी आपली पायथॉनची की असते, पायथॉनची की व्हॅल्यू पेअर असते, तसं JSON असतं, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. याचा सिंटॅक्स कसा असतो, समजा एखादं टेबल असेल एम्प्लॉई, त्याच्यामध्ये ID असेल, त्यानंतर नेम असेल, सॅलरी असेल, कळलं. हे काय झालं, एक JSONचं ऑब्जेक्ट, समजलं. याच्यामध्ये ही डाव्या बाजूला ID, नेम, सॅलरी यांना काय म्हणतात की, आणि उजव्या बाजूला एक कैफ आणि 1,00,000 यांना काय म्हणतात व्हॅल्यूज. मग स्ट्रिंग असेल तर सिंगल कोटमध्ये ठेवली जाते किंवा डबल कोटमध्ये, आणि जे न्यूमरिकल व्हॅल्यूज असतात ते विदाऊट कोट्स असतात. मग इथे मी सिंगल कोट वापरलं आहे, त्या ठिकाणी डबल कोटसुद्धा वापरले जातात. मग हे एक झालं एक JSON ऑब्जेक्ट. असंच आपण मल्टिपल जर JSON ऑब्जेक्ट आपण घेतली कॉमा सेपरेटेड अशी, आणि ती एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकली, तर त्या स्क्वेअर ब्रॅकेट सहित त्यांना काय म्हणतात, JSON ॲरे म्हणतात. काय म्हणतात, JSON ॲरे. पायथॉनचा ॲरे होता, लिस्ट होती, ती स्क्वेअर ब्रॅकेटवाली होती ना. स्क्वेअर ब्रॅकेटमधलं हे पहिलं ऑब्जेक्ट, पहिले JSON ऑब्जेक्ट, हे दुसरं ऑब्जेक्ट, आणि हे तिसरं. समजलं. म्हणजे 3 ऑब्जेक्ट आहेत. मग JSON ऑब्जेक्ट ज्या ॲरेमध्ये आहे त्या ॲरेला काय म्हणतात, JSON ॲरे म्हणतात. JSON ॲरेचा 0th एलिमेंट कुठला, हा, बरोबर ना. JSON ॲरेचा फर्स्ट इंडेक्स नंबर असणारा हा, आणि JSON ॲरेचा सेकंड इंडेक्स असणारा हा. JSON ॲरेचा 0th इंडेक्स असणारा कुठला, हा, पहिला. कळलं ना. ॲरेचे एलिमेंट आपण 0 बेस्ड इंडेक्स नंबरने ॲक्सेस करतो. तर या JSONद्वारे देवाणघेवाण होती माहितीची. ओके. मग आपला अँड्रॉइड मोबाईल हा ॲज अ क्लायंट म्हणून काम करणार, आणि आपल्याला एक सर्व्हर लागणार, ज्याच्यावरती आपल्याला JSONची सर्व्हिस बनवावी लागणार, जी काय करते, JSONमधून रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते, प्रोसेस करते, आणि काहीतरी JSONमधूनच रिस्पॉन्स देते. मग हे प्रॅक्टिकल आपण गेल्या सेमिस्टरला फ्लटरमधून बघितलेलं. त्यावेळीला आपण काय वापरलेलं, बॅकग्राऊंडला आपण स्प्रिंग बूटचा सर्व्हर बनवलेला. मग सेम गोष्ट आता इथे करायची आहे, आणि फ्रंट एंडला आपण स्प्रिंग बूटवरून बनवलेले APIs कन्झ्युम करण्यासाठी DO नावाचा पॅकेज वापरलेलं, DO.get, DO.post. मग सेम गोष्ट इथे करायची आहे, फक्त DO ऐवजी रेट्रोफिट म्हणून आहे. काय आहे, रेट्रोफिट नावाची लायब्ररी. मग आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. फाईल, न्यू प्रोजेक्ट, एम्प्टी व्ह्यू ॲक्टिव्हिटी, बरोबर ना. नेक्स्ट, इथे मी लँग्वेज जावा निवडली आणि फिनिश बटनला क्लिक करतो. मागचा जो जुना प्रोजेक्ट आहे तो क्लोज करून टाकतो. आता याच्यात महत्त्वाच्या काय स्टेप्स आहेत त्या तुम्हाला दाखवतो. पहिल्या म्हणजे डिपेंडन्सी ॲड करणे. जसं या फ्लटरमध्ये pubspec.yaml मध्ये आपण ही डिपेंडन्सी ॲड करायचो, बरोबर. तशाच याच्यामध्ये
build.gradle नावाची फाईल असते अँड्रॉइडमध्ये. त्याच्यात आपल्याला ह्या डिपेंडन्सी स्पेसिफाईज कराव्या लागणार. रेट्रोफिट ॲड करणार मी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तिकडे आपण एक कॉमन सर्व्हिस बनवली, तशी इथे पण एक सर्व्हिस बनवणार रेट्रोफिट क्लायंट म्हणून, ज्याच्यामध्ये इथे आपण सर्व्हरचा आय डी देणार. सर्व्हरचा आय डी म्हणजे स्प्रिंग बूटचा जो सर्व्हर आहे त्याचा आय डी. भले तो सर्व्हर स्प्रिंग बूटमधून बनवलेला असू दे, किंवा PHPच्या लारावेलमधून बनवलेला असू दे, किंवा पायथॉनच्या जँगो किंवा फ्लास्क फ्रेमवर्कमधून बनवलेला असू दे, किंवा एखाद्या IoT डिव्हाइसचा सर्व्हर असू दे. मग जो काय बेस URL असणार तो इथे देणार, आणि याच्या पुढे लागणार ते म्हणजे एंड पॉईंट्स /emp/id/emp वगैरे. आणि हा जो कोड आहे तो आहे तसा येणार. ह्या काय करतो, बेस URL म्हणजे जर ऑब्जेक्ट नल नसेल तर तिथे हे नवीन ऑब्जेक्ट असाइन करतो. हा कोड जसाच्या तसा येणार. इथून महत्त्वाचं आहे खालून, जसं आपण फ्लटरमध्ये फ्युचर शब्द वापरायचो, ज्या ज्या ठिकाणी फ्युचर शब्द वापरायचो त्या त्या ठिकाणी इथे कॉल शब्द वापरायचा. काय पाहिजे मला, लिस्ट ऑफ युजर किंवा लिस्ट ऑफ एम्प्लॉईज, गेट एम्प्लॉईज किंवा फाइंड एम्प्लॉईज अशी आपण मेथड बनवू शकतो. या मेथडला रिझल्ट कुठला येणार तर do.get करायचं. तसं इथे बघा @get नावाची मेथड आहे, @get एनोटेशन आहे, आणि इथे एंड पॉईंट लिहिलेला आहे. मग या एंड पॉईंटचा जो काही रिझल्ट आहे तो याच्यामध्ये येऊन राहणार. कळलं? तसंच सेम इथे पोस्ट मॅपिंग आहे, आणि त्याचा एंड पॉईंट इथे दिलेला आहे, आणि त्याचा रिझल्ट आहे तो इथे येऊन राहणार. कळलं? मग अशा प्रकारे आपण एक रिपॉझिटरी किंवा एक सर्व्हिस बनवली, आणि शेवटी ती सर्व्हिस आपल्याला मेन कोडमध्ये आपल्या वापरायची आहे. मग ती कशी वापरू शकतो, त्या सर्व्हिसचा आपण इथे ऑब्जेक्ट बनवलं, आणि कशी वापरणार, API सर्व्हिसचा ऑब्जेक्टचं नाव डॉट ही मेथड ॲड युजर किंवा गेट युजर. मग ही काय करणार, गेट किंवा पोस्ट मॅपिंग जे तुम्ही स्पेसिफाय केलं आहे त्यात स्पेसिफिक एंड पॉईंट बरोबर कॉल करणार, आणि त्याचा जो काही रिस्पॉन्स आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे जे कॉल नावाचं ऑब्जेक्ट बनवलं आहे त्याला त्याची .enq नावाची मेथड वापरावी. मग पुढचा कोड ॲटोमॅटिक जनरेट होणार. मग त्यात आपल्याला रिस्पॉन्स मिळणार. ओव्हरऑल तुम्हाला हे सांगितलं, एक फ्लो सांगितला आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते. मग त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावे लागतील, बॅकएंडचे API बनवावे लागतील. ठीक आहे. मग त्याआधी बॅकएंडचं काम आपण आधी करूया, आणि मग फ्रंट एंडकडे वळूया, म्हणजे तुमचा फ्लो चांगला लक्षात राहील. मग त्याच्यासाठी मी इकडे स्प्रिंगचा एक प्रोजेक्ट क्रिएट करतो. स्प्रिंग इनिशियलायझर start.spring.io मध्ये गेलो. त्यानंतर इथे मॅबन सिलेक्ट करायचं प्रोजेक्टमध्ये, लँग्वेज जावा, आणि त्यानंतर याच्यातलं स्प्रिंग बूटचं व्हर्जन, ह्याच्यातलं कुठलंही व्हर्जन घेतलं तरी चालेल. त्यानंतर इथे नेम तुमच्या प्रोजेक्टचं, तर याला मी काय नाव देतो, backend_EMS एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीम. आणि इथे जार आणि वारमध्ये वार करायचं. जरी हा बॅकएंड जर तुम्हाला पुढे होस्ट करायचं असेल टॉमकॅट सारख्या सर्व्हरवरती तर इथे वार करायचं. आणि इथे जावाचं व्हर्जन, तुमच्याकडे कुठलं जावाचं व्हर्जन इन्स्टॉल आहे ते इथे स्पेसिफाय करायचं. 25 आहे, इथे मी 25 सिलेक्ट केलं. मग डिपेंडन्सीज मला काय काय लागणार, MySQL डेटाबेसला कनेक्ट करणार असेल तर MySQL ड्रायव्हर लागणार. ओके. दुसरी गोष्ट JPA लागणार, हायबरनेट. त्याच्यानंतर अजून काय लागणार, MySQL JPA स्प्रिंग वेब लागणार. MySQL घेतलं, बस झालं. या हे तीन पुरेशा आहेत आपलं हे प्रॅक्टिकल करण्यासाठी, या 3 डिपेंडन्सी. आता मी इथे जनरेट बटनला क्लिक करतो. मग त्याने एक झिप फाईल आपल्याला डाउनलोड करून दिली. याचं नाव डेमो आलं. डेमो का आलं, कारण इथे आपण प्रोजेक्टचं नाव, इथे नेम बॅकएंड EMS टाकलं ना, हे इथे आर्टिफॅक्टमध्ये टाकायचं. मग याच नावाने ती फाईल डाउनलोड होणार. बघा आता जनरेटला क्लिक केलं, आता कुठल्या नावाने झाली,
बॅकएंड EMS या नावाने. हा प्रोजेक्ट एखाद्या सेफ जागेवर ठेवायचा आणि एक्स्ट्रॅक्ट करायचा. इंटेलिजे प्रोजेक्ट्स म्हणून आहे, याच्यात मी कॉपी पेस्ट केला आणि हा इथे एक्स्ट्रॅक्ट करतो. मग इथे हा एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. आता हा जो फोल्डर आहे तो मला इंटेलिजे मधून ओपन करायचा आहे. इंटेलिजे मधून प्रोजेक्ट ओपन केलेला आहे. pom.xml मध्ये ज्या ज्या काय आपण डिपेंडन्सीज मगाशी सिलेक्ट केल्या होत्या त्यांचं इथे कोडिंगमध्ये रूपांतरण झालेलं आहे आणि इथे तो आपल्याला डाउनलोड करून देत आहे. मग आता सुरुवात करूया. मग SRC मेन जावा हे पॅकेजचं नेम, त्याच्यातली ही जी ट्रायंगल इथे दिलं आहे ही जी फाईल आहे ती मेन फाईल आहे. ही रन होते तेव्हा संपूर्ण ॲप्लिकेशन रन होतं. मग ही व्यवस्थित रन होते का हे एकदा आपण टेस्ट करून बघूया. आपलं डाउनलोडिंग कंप्लीट झालेलं आहे, एवढे टेस्ट करून बघूया. सर्व्हर व्यवस्थित रन झाला पाहिजे. जर काही एरर येत असेल तर तो डिबग करायचा आणि मगच आपल्या कोडिंगला सुरुवात करायची. इथे हा काय म्हणतोय की तुम्ही MySQL डिपेंडन्सी ॲड केली पण अजून काय डेटाबेसचा URL वगैरे दिलेला नाही. मग या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कशामध्ये दिलेल्या, स्प्रिंगच्या नोट्समध्ये दिलेल्या आहेत. application.properties रिसोर्सेसमध्ये याच्या खाली ॲड करतो. मग इथून हा वाला जो आहे तो काय आहे, डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड आहे. इथे आपण डेटाबेसचं नाव देतो. डेटाबेसचं नाव देऊया PYIT. ओके. क्वेश्चन मार्क क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट इज इक्वल टू ट्रू. याचा अर्थ काय, जर प्रोजेक्ट रन करताना डेटाबेस या नावाचं अस्तित्वात नसेल MySQL मध्ये तर तो ॲटोमॅटिक क्रिएट होणार. म्हणजे MySQL मध्ये जाऊन करत बसायची गरज नाही. त्यानंतर पुढची गोष्ट, आपला जो MySQL आहे त्याचा युजर नेम पासवर्ड रूट आहे का चेक करूया. एंटर पासवर्ड रूट टाकला तो होतंय ओपन, चालणार याच्यावरती. ठीक आहे. तर आता एकदा हा प्रोजेक्ट रन करून बघतो. आता होतोय रन, कळलं ना. म्हणजे आपण याच्यात कोडिंग करू शकतो. म्हणजे नेटवरून डाउनलोड केलेला जो फॉर्मॅट आहे त्याने जी झिप फाईल दिली ती वर्किंग आहे. आता आपल्या याच्यात ॲक्च्युअल कोडिंगची सुरुवात होणार. मग आपण जसं गेल्या वेळेला एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीम बनवलेली तशीच सेम इथे बनवणार. गेल्या वेळी फ्लटरमधून बनवली, आता अँड्रॉइडमधून बनवणार. इथे एंटिटी, त्यानंतर काय काय घेणार, रिपॉझिटरी, त्यानंतर कंट्रोलर. इथे एंटिटी घेतो एम्प्लॉई, एम्प्लॉईचा ID, नेम आणि सॅलरी. ओके. आता इथे मी लिहितो एंटिटी. एंटिटी हे एनोटेशन दिल्याने काय होणार, ॲटोमॅटिक स्प्रिंग एम्प्लॉई नावाचं एक टेबल बनवणार डेटाबेसमध्ये, ज्याला प्रायमरी की कोण देणार, हा जो पहिला कॉलम आहे तो काय असणार, प्रायमरी की असणार. ओके. हा जर तुम्हाला ऑटो जनरेट होणारा पाहिजे असेल तर याच्यात तुम्ही काय लिहायचं, इथे दुसरं एनोटेशन तुम्ही लिहू शकता ऑटो जनरेट करण्यासाठी, जनरेटेड व्हॅल्यू. याने काय होणार, तो ऑटो जनरेट होणार. कळलं. आणि याच्यानंतर याच्या खाली आपण कन्स्ट्रक्टर बनवूया. कसा कन्स्ट्रक्टर बनवतो, राईट क्लिक करून इन्सर्ट कोड करू शकतो मी. हे बघा, राईट क्लिक जनरेट आणि काय
कन्स्ट्रक्टर. त्याचा शॉर्टकट काय आहे? अल्ट प्लस इन्सर्ट की. तिघांना सिलेक्ट केलं. हा बनवला पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. असाच दुसरा बनवतो नॉन पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर, ज्याला म्हणतात डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. सिलेक्ट नन म्हणजे काय? हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, ज्याला पॅरामीटर्स नाही आहे. त्याच्यानंतर इथे गेटर सेटर मेथड्स बनवतो. गेटर सेटर मेथड्स बनवल्या. ठीक आहे. हे झाली आपली एंटिटी बनवून. आता आपण बनवूया रिपॉझिटरी. न्यू आणि इथे जावा क्लास. आता क्लास ऐवजी इथे मी इंटरफेस सिलेक्ट करणार. एम्प्लॉई रिपॉझिटरी आणि इथे काय करतो? एक्सटेंड्स JPA रिपॉझिटरी. याने काय होणार? JPA रिपॉझिटरी नावाचा एक इंटरफेस आहे. त्याच्यामध्ये ॲड, अपडेट, डिलीट करायच्या ज्या क्रूड ऑपरेशन्स असतात त्या रेडीमेड मेथड्स आहेत. मग याच्या सगळ्या मेथड्स कोणाला मिळणार? EMP रेपोला मिळणार. EMP रेपोला म्हणजे हा चाइल्ड क्लास सॉरी चाइल्ड इंटरफेस, हा पॅरेंट इंटरफेस. दोघेही इंटरफेस आहेत म्हणून इथे एक्सटेंड शब्द आला. कळलं? जर डाव्या बाजूचा क्लास असता आणि उजव्या बाजूचा इंटरफेस असता तर इथे इम्प्लिमेंट शब्द आला असता. दोन्ही इंटरफेसेस आहेत म्हणून इथे एक्सटेंड शब्द आला. इथे JPA रिपॉझिटरीच्या इथे अँग्युलर ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? पहिली गोष्ट म्हणजे आपण ही कोणासाठी बनवतो JPA रिपॉझिटरी? त्या एम्प्लॉईसाठी बनवतो. एम्प्लॉई ते आपण डिफाईन केला आहे, तर इथे केला आहे. कुठे? एंटिटी नावाच्या पॅकेजमध्ये. मग तेच इथे इम्पोर्ट करायचं. हे बघा, com.example.backend EMS प्रोजेक्टचं नाव .entity आणि याच्या प्रायमरी कीचा डेटा टाईप. प्रायमरी कीचा डेटा टाईप काय आहे? लॉंग आहे. प्रायमरी की म्हणजे असा कॉलम जो युनिकली त्याला आयडेंटिफाय करतो आणि ज्याच्यामध्ये नल व्हॅल्यू राहू शकत नाही. जसं एंटिटीच्या डोक्यावरती एंटिटी एनोटेशन दिलं तसंच रिपॉझिटरीच्या डोक्यावरती रिपॉझिटरी एनोटेशन द्यायचं. झालं? आता शेवटचा पार्ट राहिला, तो म्हणजे काय? कंट्रोलर. म्हणजे आपला बॅकएंड रेडी होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. याच्याशिवाय आपण फ्रंट एंडला कनेक्टच करू शकत नाही किंवा फ्रंट एंड या बॅकएंडशी कम्युनिकेट करू शकत नाही या कंट्रोलरशिवाय. मग इथे काय? जसं आपण एम्प्लॉईच्या डोक्यावरती काय लिहिलं? एनोटेशन @entity. रिपॉझिटरीच्या डोक्यावरती काय आहे? @रिपॉझिटरी. तसं कंट्रोलरच्या डोक्यावर काय येणार? कंट्रोलर. मग आपल्याला एखाद्या वेब पेजवर रिडायरेक्ट करायचं असेल तर इथे कंट्रोलर वापरला जातो. आणि जर आपल्याला फक्त API बनवायचे आहेत तर रेस्ट कंट्रोलर लिहायचा. रेस्ट कंट्रोलर कशासाठी वापरला जातो? रेस्ट API बनवण्यासाठी. मग आता इथे ते रेस्ट API बनवूया. पहिली गोष्ट म्हणजे इथे मी रिक्वेस्ट मॅपिंग हे एनोटेशन वापरतो आणि इथे /EMP/ देतो. म्हणजेच काय? ह्याच्यामधली प्रत्येक API आहे तर त्याची सुरुवात कशाने होणार? प्रेफिक्स काय असणार? /EMP/. ओके. हा शेवटचा स्लॅश नाही दिला तरी चालतो, कंपल्सरी नाही तो. आता इथे पहिली मेथड बनवूया सगळे एम्प्लॉई रिट्राईव्ह करण्यासाठी. मेथडचा रिटर्न टाईप काय असणार? लिस्ट ऑफ एम्प्लॉई. मेथडचं नाव काय असणार? फाइंड ऑल. मेथडचं नाव काय पण देऊ शकता तुम्ही. ही मेथड काय करणार? या एम्प्लॉई रिपॉझिटरीची एक फाइंड ऑल नावाची मेथड आहे जी त्याला ह्या पॅरेंटकडून मिळालेली आहे, ती कॉल करणार. म्हणजे आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल वगैरे क्वेरी लिहित बसायची नाही, स्प्रिंग ऑटोमॅटिक आपल्याला देणार ती. मग इथे मी काय करतो? वरती ऑब्जेक्ट बनवतो एम्प्लॉई रिपॉझिटरीचं. एम्प्लॉई रिपॉझिटरी आणि याच्या डोक्यावरती एनोटेशन देतो ऑटो वायर्ड. ऑटो वायर्ड एनोटेशन काय करणार? एम्प्लॉई रिपॉझिटरीचं आपल्याला प्रत्येक मेथडमध्ये ऑब्जेक्ट बनत बसवायची गरज नाही, ऑटोमॅटिक डिपेंडन्सी इंजेक्ट करणार. आता इथे फाइंड ऑल मेथड काय करणार? एम्प्लॉई रिपॉझिटरी .find all. याची फाइंड ऑल मेथड ही काय करते? काय रिटर्न करते बघा? लिस्ट ऑफ एम्प्लॉई. हेच आपल्याला इथे पाहिजे ना, मग हेच आपण रिटर्न करूया इथून. झाली आपली मेथड बनवून झाली. आता ही मेथड कधी कॉल होणार? तर इथे आपण देऊया जेव्हा गेट मॅपिंग असणार आणि /EMP/ जे वरती ऑलरेडी आहे /EMP/. ओके. एवढं जरी तुम्ही लिहिलात /EMP आणि त्याच्या परत पुढे स्लॅश असेल तर याचा अर्थ काय? सगळ्या एम्प्लॉईंची लिस्ट मिळणार. इथे जर तुम्ही नुसता स्लॅश लिहिला तर इथे डबल स्लॅश होणार ना,
जिथे जिथे डबल स्लॅश मिळतो त्याचा तो ॲटोमॅटिक सिंगल स्लॅश करतो. कळलं? मग सगळे एम्प्लॉई रिट्राईव्ह करण्यासाठी हे आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यातला एकच एम्प्लॉई जर रिटर्न करायचा असेल तर मी काय करणार, अशीच एक मेथड लिहिणार जी लिस्ट ऑफ एम्प्लॉई रिटर्न करत नाही, एकच एम्प्लॉई रिटर्न करते. फाइंड बाय आय डी नावाची मेथड लिहूया. ही रिटर्न काय करणार, तुम्हाला एम्प्लॉई रिपॉझिटरीची एक मेथड आहे कुठली, फाइंड बाय आय डी नावाची. मग इथे आपण तिकडून पॅरामीटर येणार लॉंग आय डी, मग तो आय डी आपण इथे पास करणार. ह्या आय डीचा एम्प्लॉई कोण असेल तर मला दे. मग फाइंड बाय आय डी काय रिटर्न करते, ते इथे एम्प्लॉई नाही आहे, काय आहे, ऑप्शनल एम्प्लॉई आहे. म्हणजे काय, ह्या आय डीचा जर नाही सापडला तर एखादा एम्प्लॉई तर काय कर, ते आपण इथे डॉट करून देऊया. हे बघा, ऑर एल्स. ऑर एल्स म्हणजे काय, जर नाही मिळाला तर काय कर, नल रिटर्न कर. कळलं ना, एम्प्लॉई रिटर्न कर आणि जर नाही मिळाला तर नल रिटर्न कर, असा याचा अर्थ. आता ही जी मेथड आहे त्याला सुद्धा असं आपण काहीतरी देऊया. काय देऊया, गेट मॅपिंग. गेट मॅपिंग इथे काय असणार, स्लॅशच्या पुढे कर्ली ब्रॅकेटमधून हा आय डी येणार, इथे डबल कोट वापरतो, आय डी येणार. आता हा आय डी याच्यासोबत मॅच व्हायला पाहिजे, मग त्याच्यासाठी एक ॲनोटेशन आहे, पाथ व्हेरिएबल. म्हणजे काय, हा जो आय डी आहे, हा वरचा जो पाथ आहे त्याच्यामधलं व्हेरिएबल आहे, मग पाथ व्हेरिएबल. ओके, त्याच्यानंतर शेवटी पोस्ट मॅपिंग. पोस्ट मॅपिंग आपण कशासाठी वापरणार, एम्प्लॉई ॲड करण्यासाठी. मग ते फंक्शन लिहूया. ते फंक्शन काय रिटर्न करणार, ॲड झालेला एम्प्लॉई रिटर्न करणार. त्याला आपण सेव्ह नावाची मेथड लिहूया. ही मेथडची नाव काय पण देऊ शकता तुम्ही, एम्प्लॉई EMP. ही मेथड काय करणार, एक एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट रिट्राईव्ह करणार. त्या एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट कुठून येणार, अँड्रॉइड डिव्हाइसमधून, टेक्स्ट बॉक्समध्ये जे काही तुम्ही टाईप करणार, नाव गाव शाळा जे काय असेल ते, मग ते येणार जेसॉनच्या फॉर्ममधून. जेसॉन ऑब्जेक्टच्या फॉर्ममधून येणार, ते तुम्हाला एम्प्लॉईमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्याच्यासाठी इथे रिक्वेस्ट बॉडी नावाचे ॲनोटेशन आहे, ते वापरावं लागेल. ओके, आणि इथे मी काय रिटर्न करणार, एम्प्लॉई रिपॉझिटरी याची सेव्ह नावाची मेथड. सेव्ह नावाची मेथड काय करते, हे ऑब्जेक्ट ॲक्सेप्ट करते आणि रिटर्न काय करते, सेव्ह झालेलं ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट आणि हे काहीतरी रिटर्न करणार, त्याच्यात फरक काय असणार, तर अँड्रॉइडमधून जे ऑब्जेक्ट येणार त्याला आय डी नसणार, बाकी सगळं असणार, बरोबर. पण स्प्रिंग काय करणार, ॲटोमॅटिक आय डी जनरेट करणार याच्यासाठी. MySQLमध्ये किंवा जो डेटाबेस कनेक्टेड आहे त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक आय डी जनरेट केला जाणार आणि इथून जे ऑब्जेक्ट रिटर्न होणार त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा फील्ड असणार, ते म्हणजे काय, आय डी. मग झाला, संपला आपला बॅकएंड संपला. ओके, आता हा आपण पोस्टमॅनवरती टेस्ट करून बघूया डेटाबेसमध्ये ॲड होतं आहे की नाही ते. आणि पोस्टमॅनवरती टेस्ट केलं म्हणजे का, आपला बॅकएंड रेडी आहे अँड्रॉइडला कनेक्ट करण्यासाठी, हे सिद्ध होतं. मग मी हे रन बटन इथला दाबतो, इथे खाली काही एरर येत आहेत का बघतो. एरर काही आलेले नाहीत. मग आता मी पोस्टमॅन ओपन करतो. पोस्टमॅन कशासाठी वापरतात, गेल्या सेमिस्टरमध्ये दाखवलेलं, API टेस्ट करण्यासाठी. कुठल्याही कंपनीमध्ये गेलात, फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून जरी गेलात तुम्ही, मग React.js असू द्या किंवा फ्लटर डेव्हलपर म्हणून गेलात किंवा अँड्रॉइड डेव्हलपर म्हणून गेलात किंवा अँग्युलर डेव्हलपर म्हणून, बॅकएंडवाले तुम्हाला जे API देतात ते टेस्ट करून बघण्यासाठी पोस्टमॅन वापरला जातो. फ्री टूल आहे. आता पोस्टमॅनमध्ये हे APIs मी टेस्ट करतो. गेट मॅपिंग, पहिला मी कुठला API टेस्ट करतो, हा वाला /EMP/ म्हणजे फाइंड ऑल वाला चेक करतो. सगळ्यांची सुरुवात कशी असणार, /EMP ने. पहिला मी काय करतो, इथे सर्व्हरचा IP ॲड्रेस टाकतो, localhost:8080. याच्यावरती माझा स्प्रिंग बूटचा सर्व्हर रन होत आहे. /EMP/ रन करतो. काय आलं, एम्प्टी ॲरे, म्हणजे सध्या काहीच एम्प्लॉई ॲड केलेला नाही. ओके, त्यानंतर आपण दुसरं टेस्ट करूया. एखाद्या एम्प्लॉईचा ID पास करूया आणि काय रिटर्न होतं बघूया. त्या IDचा एम्प्लॉई एक्झिस्ट नसेल तर नल रिटर्न करणार.
मग इथे आपण काय करूया, याच्या पुढे आय डी टाकूया. ज्या एम्प्लॉईचा आय डी 5 आहे तो एम्प्लॉई मला दे. काय आलं? काहीच नाही आलं, नल. ओके, कारण यात हा त्याला सापडलाच नाही या आय डीचा एम्प्लॉई. त्यानंतर पुढचं काय आहे? पोस्ट मॅपिंग. पोस्ट मॅपिंगला एंड पॉईंट काय आहे? स्लॅश. पण सगळ्यांची सुरुवात कशाने होते? प्रिफिक्स EMP /EMP. मग इथे आता आपण पोस्ट मॅपिंग करूया /EMP. आणि इथे बॉडी, आता इथे बॉडी पाठवावी लागेल, कारण इथे आपण लिहिलं आहे ना रिक्वेस्ट बॉडी, लिहिलं आहे ना इथे रिक्वेस्ट बॉडी. काय पाठवणार आपण? एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट, ज्याच्यामध्ये काय असणार? आय डी, नेम, सॅलरी. त्यातला आय डी ऑटोमॅटिक जनरेट होतो, त्यामुळे कंपल्सरी नाही. इथे रॉ आणि इथे जेसॉन. काय केलं? बॉडी, रॉ आणि याच्यात जेसॉन. आणि इथून मी ते ऑब्जेक्ट पाठवतो. नेम कोलन साहिल, सॅलरी कोलन 1,00,000. आणि आता मी इथून सेंड करतो. काय रिटर्न झालं बघा? 1 साहिल 1,00,000. म्हणजे काय? 1 हा आय डी ऑटोमॅटिक जनरेट केला MySQLने. कारण काय? स्प्रिंगमध्ये आपण ते अनोटेशन दिलं, जनरेटेड व्हॅल्यू, बरोबर ना, एंटिटीला, म्हणून असं झालं. हे बघा इथे दिलं, हे वालं, याच्यामुळे झालं जनरेट ऑटोमॅटिक. त्यानंतर दुसरा इथे पास करतो गुरुदास आणि सेंड करतो. तर इथे याचा आय डी ऑटोमॅटिक त्याने 2 केला. कळलं? तर हे झालं. आता आपण MySQLमध्ये चेक करून बघूया. आपल्या डेटाबेसचं नाव काय असणार? TYIT, बरोबर ना? यूज TYIT. TYIT हा डेटाबेस झाला. याच्यात चेक करून बघूया. सिलेक्ट, आधी शो टेबल्स करूया. आधी यूज डेटाबेसचं नाव केलं. आता शो टेबल्स, एम्प्लॉई नावाचं टेबल आहे याच्यामध्ये. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. बघा आले ना, साहिल आणि गुरुदास. ओके, आता ह्याच्यातला मला ज्याचा आय डी 2 आहे तोच मला पाहिजे. तर मी इथे काय करणार? गेट आणि इथे 2. ओके, ही कुठली मेथड कॉल करणार? गेट आणि 2 ही वाली करणार, बरोबर ना? सेंड केला. इथे कोणाला? गुरुदास आला. जर मी इथे 1 पाठवला तर काय येणार? साहिल येणार. आता राहिलं काय? डिलीट वाली बनवायची. डिलीट वाली कशी बनवणार? सेम अशीच बनवूया. इथे काय येणार? नुसता आय डी देण्याऐवजी काय करूया? delete/id ओळखण्यासाठी. इथे काय करूया? फाइंड बाय आय डी ऐवजी डिलीट बाय आय डी. इथे आय डी येणार. फाइंड बाय आय डी ऐवजी काय? डिलीट बाय आय डी. डिलीट बाय आय डी मेथड काय करते? काहीच रिटर्न करत नाही, व्हॉइड. म्हणून इथे रिटर्न टाईप काय येणार? व्हॉइड. ओके, रिटर्न काहीच करत नाही, त्यामुळे रिटर्न शब्द पण नाही येणार. तर हे आपण टेस्ट करून बघूया. सर्व्हर मी परत रन केला. सर्व्हर रन केल्यानंतर हे जी काय वरती नावं जातात वर 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 वर, ती थांबेपर्यंत आपण थांबायचं, यांना वर जाऊ द्यायचं. गेलेवर थांबले. आता टेस्ट करूया. आता आपण डिलीट टेस्ट करूया. मी काय करणार? इथे डिलीटसाठी काय असणार? URL एंड पॉईंट /EMP/delete/id. मग इथे काय करणार? /EMP/delete/id 1 पास केला आणि इथे सेंड करतो. व्हॉइड, काहीच रिटर्न करत नाही ती मेथड. मग आता जाऊन डेटाबेसमध्ये चेक करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, डिलीट झाला, बरोबर. म्हणजे आपला बॅकएंड व्यवस्थित काम करतोय, काहीच एरर आला नाही सुरुवातीपासून. मग आता ही व्हिडिओ मी इथे थांबवतो, नाही तर ती लेंदी बनणार. आणि मग अँड्रॉइडचा म्हणजे फ्रंट एंडचा पार्ट इम्प्लिमेंट करतो.